आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। साक्री येथील डॉक्टर सुनील चिंतामण सुर्वे यांची 1 वर्षासाठी नगर पंचायत येथे श्रीकृत नगर सेवकपदी झाली निवड। अंमनेर जवळील कनेरे या गावाला चिंच देवीची व शारदल शाह बाबांची यात्रेला झाली सुरुवात। वर्धमान कॉटेज येथे भारतीय कपास निगम लिमिटेड तर्फे कापूस खरेदीचा झाला शुभारंभ। साक्री येथील डॉक्टर सुनील चिंतामण सुर्वे नाभिक समाज मंडळ जिल्हाध्यक्ष यांची साक्री नगर पंचायत येथे श्रीकृत नगर सेवक म्हणून 1 वर्षासाठी श्री नानासाहेब नागरे नगराध्यक्ष यांनी ही निवड जाहीर केली। तसेच सोबत ॲडव्होकेट योगेश कासार यांची श्रीकृत नगर सेवकपदी निवड झाली। डॉक्टर सुनील सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल मित्र परिवार आपला परिवार नाभिक कार्यकारिणीतर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदनही करण्यात आले। साक्री ग्रामीण भागाच्या परिसराची सेवा करण्याची संधी दिली त्याचे श्रेय वाया जाऊ देणार नाही। नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचे कार्य करेन असे डॉक्टर सुनील बर्वे यांनी सांगितले। निवड होण्याच्या वेळी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका व्यापारी नाभिक समाज शशिकांत सुर्वे राजेंद्र जाधव चिले साहेब तुषार हिरे प्रवीण हिरे पांडुरंग हिरे महेंद्र हिरे दिगंबर सैंदारे प्रसन्न सुर्वे श्याम मामरे प्रभाकर घरटे अनिल सुर्वे आदी सर्व उपस्थित होते। सुर्वे नाभिक समाजाचा कार्यकर्ता जिल्हा नाभिक इतर संस्थेचा माजी जिल्हा अध्यक्ष तसेच आमचे बंधू मोठे बंधू श्री डॉक्टर सुनील चिंतामण सुर्वे हे गेल्या 25 वर्षापासून मेडिकल असोसिएशन या सेवेमध्ये कार्यरत आहेत। इकडे पॉईंट मेडिकल असोसिएशनच्या सेवेत कार्यरत आहेत। खेड्यापाड्यावर त्यांचे चांगल्या प्रकारची सेवावृत्ती असल्यामुळे आणि त्यांचा जनसंपर्क असल्यामुळे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माननीय नानासाहेब नागरे यांनी आमच्या बंधूंना स्वीकृत नगरसेवक या पदासाठी नियुक्ती केलेली आहे। त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या या निवडीबद्दल नाभिक समाजाच्या वतीनं व धुळे जिल्ह्याच्या नाभिक समाज मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा शुभेच्छा व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। तसंच जी काही शासनाच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी स्वच्छता मोहीम जनजागृती आरोग्याविषयी सल्ला या जे काही उपक्रम आहेत याविषयी आमचे बंधू त्या ठिकाणी कार्यरत राहतील आणि ही त्या नगराध्यक्षांची अपेक्षा आहे त्या दृष्टीने त्यांची निवड ही योग्य तऱ्हेने करण्यात आलेली आहे आणि उच्च शिक्षित पदवीधर व्यक्ती या ठिकाणी असावा हे त्यांच्या मनोवृत्ती ठेवून त्यांनी त्यांच्या योग्य ती निवड केलेली आहे। 1 वर्षापर्यंत ही कालावधी त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांचेही या ठिकाणी आमच्या सुर्वे परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।